नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। SSC GD कॉन्स्टेबल भरती निघाली असून 2024 ही भरती आहे। बघा, ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी ही जाहिरात आली आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 ही भरती आहे। पदसंख्या बघा 39,481 जागांसाठी बघा खूप बंपर अशी भरती निघालेली आहे आणि पात्रता फक्त 10वी पासवर ही भरती निघालेली आहे। त्यामध्ये आपण सर्व माहिती सविस्तर पद्धतीने पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। बघा, पहा, ही भारत सरकारची नोकरी आहे। कर्मचारी चयन आयोगामार्फत ही भरती निघाली असून बघा कालच हा PDF पब्लिश झालेला आहे। नोटिफिकेशन 5/9/2024 रोजी हे PDF पब्लिश झालेला आहे। कालच ही जाहिरात निघालेली आहे। कॉन्स्टेबल GD सेंट्रल आर्मेड पोलीस फोर्सेस SAPF अँड SSF रायफलमॅन इन आसाम रायफल्स अँड सिफॉय इन नार्कोटिक कंट्रोल ब्युरो एक्झामिनेशन 2025 मार्फत ही नोटीस निघालेली आहे। बघा, यासाठी ही जाहिरात निघालेली असून डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट कधीपर्यंत सबमिट करायचं आहे 5/9/2024 ते 14/10/2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली आहे। लास्ट डेट अँड टाइम रिसीव्ह ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बघा तुम्हाला 14/10/2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन रिसिप्ट सबमिट करता येणार आहे आणि लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट फी बघा एक दिवस तुम्हाला वाढून दिलेला आहे 15/10/2024 पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता। विंडो ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शनसाठी तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म येणार आहे 5/11/2024 ते 7/11/2024 पर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता। टेंटेटिव्ह शेड्यूल कम्प्युटर बेस एक्झामिनेशनचं बघा त्याच्यासाठी एक्झाम असणार आहे आणि त्याचं शेड्यूल कधी येणार आहे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये येणार आहे। अशाच प्रकारची ही भरती आहे। याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूया। पहा, बघा SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC अँड कॉन्स्टेबल अँड रायफलमॅन जनरल ड्युटी पदाच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना जारी केली आहे। आयोगाने विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये SAPF भरतीसाठी एकूण 39,481 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत। SSC GD कॉन्स्टेबल ऑनलाईन नोंदणी लिंक 5 सप्टेंबरपासून उपलब्ध आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे। पहा, पदांचे नाव काय आहे, कॉन्स्टेबल GD रायफलमॅन GD यासाठी ही जाहिरात निघालेली आहे। 39,481 जागांसाठी भरती आहे। खूप मोठ्या पदांसाठी ही जाहिरात निघालेली असून तुम्ही इथे नक्की अप्लाय करा। बघा, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे इथे बघू। कॉन्स्टेबल GD रायफलमॅन GD मान्यताप्राप्त मंडळ विद्यापीठातून मॅट्रिक किंवा 10वी वर्ग परीक्षा उत्तीर्ण केलेले असावी। ज्या उमेदवारांनी या ठरवलेली तारखेपर्यंत 1/1/2025 आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेले नाही ते पात्र ठरणार नाहीत आणि त्यांनी अर्ज करू नये। बघा, तुम्ही जर 10वी पास असाल तरच तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला 1/1/2025 पर्यंत 10वी पास असणे गरजेचं आहे। त्यानंतर जो तुम्ही पास होणार असाल किंवा आहे तर तुम्हाला गृहीत धरलं जाणार नाही किंवा तुम्ही फॉर्म भरू नका असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती, वयोमर्यादा काय आहे 18 ते 23 वर्षापर्यंत इथे तुम्ही अप्लाय करू शकता। कॉन्स्टेबल GD रायफलमॅन GD तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे 21,700 ते 69,100 इतकी सॅलरी असणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला ऑनलाईनद्वारे अर्ज करायचा आहे। त्याच पद्धतीने अर्ज फी बघा, सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना ₹100 अर्ज शुल्क भरावे लागणार आहे। तर महिला उमेदवारांना आणि अनुसूचित जाती SC अनुसूचित जमाती ST आणि माजी सैनिक ESM यांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आलेली आहे। बघा, यांना फीमध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख तर कालपासून अर्ज सुरू झालेले आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे आणि अशाच पद्धतीची इथे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। यावरती जाऊन तुम्ही PDFची लिंक डिस्क्रिप्शन म्हणजे संपूर्ण माहिती इथून तुम्ही वाचू शकता आणि PDFच्या लिंकसाठी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा। तिथे जाऊन तुम्ही PDF लिंक डाउनलोड करून तुम्ही
पूर्ण इन्फॉर्मेशन पाहू शकता. बघा, तुम्हाला शारीरिक चाचणी किंवा चाचणीचे तपशील पाहूया. शारीरिक चाचणी काय लागणार आहे. पुरुष उमेदवारासाठी दौड रनिंगसाठी 5 किलोमीटर अंतराचे धावणे आहे. वेळ 24 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 किलोमीटर धावायचं आहे. आणि ग्रामीण किंवा दुर्गम भागातील उमेदवारांसाठी 1.6 किलोमीटर अंतराचे धावणे, वेळ 7 मिनिटाच्या आत. बघा, ग्रामीण भागातील असाल तर तुम्ही 1.6 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर आणि त्याच्यावरती म्हणजे 1.6 किलोमीटर अंतराचे धावणे 7 मिनिटाच्या आत तुम्हाला धावायचं आहे. महिला उमेदवारांसाठी रनिंग बघा 1.6 किलोमीटर अंतराचे धावणे 8.5 मिनिटापर्यंत आत करायचं आहे तुम्हाला. आणि ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे, वेळ 5 मिनिटाच्या आत करायचं आहे. बघा, 800 मीटर हे 5 मिनिटाच्या आत तुम्हाला इथे धावायचं आहे. तर ही चांगल्या पद्धतीची शारीरिक चाचणी जी आहे, तर तुम्ही इथे नक्की फॉर्म भरा. त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती पहा सिलेक्शन प्रोसेस काय आहे, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने निवड प्रक्रिया आहे याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. संगणक आधारित परीक्षा CBE ही परीक्षा मल्टिपल चॉईस प्रश्नासह असेल. बघा, CBE परीक्षा होणार आहे आणि ही मल्टिपल चॉईस तुम्हाला MCQ देण्यात येणार आहे आणि त्यावरती तुमची एक्झाम होणार आहे. शारीरिक मापदंड चाचणी PST चाचणी होणार आहे. त्याच्यामध्ये उंची, छाती, वजन आणि मापदंड तपासणी होणार आहे. आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET चाचणी होणार आहे. त्याच्यामध्ये धावणी, उंची, उडी, लांब उडी अशा कार्यकर्त्याचे चाचण्या घेतल्या जातील इथे शारीरिक कार्यक्षमता. आणि वैद्यकीय तपासणीसाठी DME, RME आरोग्य चाचण्या घेतल्या जाणार आहेत तिथे. आणि कागदपत्र पडताळणीसाठी सुद्धा इथे तुम्हाला कागदपत्र पडताळणी होणार आहे. त्याच पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. वरील पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना आयोगाच्या वेबसाईटवरून उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजे. आणि अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपासणी भरली आहेत का ही तपासा. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल होऊ शकत नाहीये किंवा दुरुस्ती फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी तुम्ही अर्ज काळजीपूर्वक भरा, डबल वाचा, डबल चेक करा तुम्ही फॉर्म आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर कालावधी देण्यात आलेला आहे, त्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारची ही माहिती होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा. धन्यवाद.